जर अशा पद्धतीने तुम्ही वांग्याची जर भाजी बनवली तर नक्कीच तुम्ही चपाती किंवा भाजी एक्स्ट्रा नक्कीच खाणार आणि ही भाजी चवीला खूप छान लागते आणि आपण यामध्ये एक कच्चा पदार्थ अगदी शेवटी लास्टला ॲड केलेला आहे, त्यामुळे ह्या भाजीला अगदी त्या पदार्थाचा वास शेवटपर्यंत टिकून राहतो। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी काही वांगी घेऊन अशा पद्धतीने वांगी कट करून घेतलेले आहेत आणि याला काळी पडू नयेत म्हणून हे पाण्यामध्येच कट करून ठेवलेली होती। आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल घालून घेऊया आणि तेल गरम होत आलं की यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचे आणि जिरे छान तडतडले की यामध्ये मी एक मीडियम साईजचा कांदा असा कट करून घेतलेला तो देखील आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि कांदा लवकर भाजावा म्हणून यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं म्हणजे कांदा पटकन भाजून निघतो। त्यानंतर कांदा थोडासा भाजत आला की आपल्याला यामध्ये टोमॅटो देखील घालायचा आहे। इथं मीडियम साईजचा मी एक टोमॅटो वापरलेला आहे। आता टोमॅटो देखील अगदी थोडासा आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये कसुरी मेथी देखील एक चमचाभर घालून घ्यायची आहे। यामुळे वांग्याच्या भाजीला चव आणि टेस्ट खूप छान लागते। आता थोडंसं परतून घेतल्यानंतर आता आपल्याला या तेलामध्ये वांगी घालून घ्यायचे आहेत आणि मीडियम गॅसवर आपल्याला एक 2 मिनिट ही वांगी तेलामध्ये अशा पद्धतीने परतून घ्यायचे आहेत, जेणेकरून वांगी आपली पटकन लवकर शिजतील आणि चवीला देखील छान लागतील म्हणून तेलामध्ये एक 2 मिनिट आपल्याला वांगी परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर आता यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची, चवीनुसार तिखट घालून घ्यायचं। इथं मी 1.5 चमचा तिखट वापरलेला आहे। त्यानंतर थोडीशी धने पावडर एक अर्धा चमचा धने पावडर घालून घ्यायची आणि एक 1.5 चमचा इथं मी शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे, भाजलेले शेंगदाण्याचा कूट आहे आणि आता हे पुन्हा छान असं आपल्याला तेलामध्येच हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। एक मिनिटभर आपल्याला तेलामध्ये ही वांगी पुन्हा अशा मसाल्यासोबत छान अशी मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये गरजेनुसार पाणी ॲड करायचं आहे। तुम्हाला जर भाजी पातळ हवी असेल तर पाणी थोडंसं जास्त वापरा, पातळ भाजी बनवायची नसेल तर पाणी थोडंसं कमी वापरा। आता यामध्ये जो मी पदार्थ सांगितला तो म्हणजे कच्चा लसूण, अगदी शेवटी आपल्याला यामध्ये कच्चा लसूण घालून घ्यायचा आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि याला छान अशी उकळी काढून घ्यायची आणि झाकण लावून आपल्याला एक मीडियम गॅसवर 2 मिनिट ही वांगी शिजवून घ्यायचे। आपण कच्चा लसूण वापरला यामुळे लसणाचा वास वांग्याच्या भाजीला अगदी शेवटपर्यंत टिकून राहतो, म्हणून फोडणीमध्ये लसूण न वापरता कच्चाच आपल्याला लसूण वरून घालून घ्यायचं आहे। एक 2 मिनिटानंतर आता प्लेट काढून घ्यायची, पुन्हा थोडंसं हलवून आपल्याला लो गॅसवर पुन्हा एक 2-3 मिनिट हे वांगं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। पुन्हा एक म्हणजे साधारण आपल्याला एक 5 मिनिटानंतर आपली ही वांग्याची भाजी तयार इथं झालेली आहे। आता इथं मी गॅस बंद केलेला आहे, आपली भाजी इथं वांग्याची अशी झणझणीत वांग्याची भाजी आपली तयार झालेली आहे। आता आपण याला एका डिशमध्ये काढून घेऊया। तर तुम्ही देखील कच्चा जर लसूण कधी वापरलेला नसेल तर तुम्ही वांग्याच्या भाजीमध्ये कच्चा लसूण नक्कीच वापरून बघा आणि त्यानंतर मला कमेंट करून भाजी कशी झाली ते नक्की मला सांगा। तर अशा पद्धतीने आपली ही वांग्याची अशी झणझणीत भाजी इथं तयार झालेली आहे। तुम्ही नक्कीच 1 किंवा 2 भाकरी एक्स्ट्रा नक्कीच खाणार। तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।